नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर SPPUमध्ये जो 4th इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा सब्जेक्ट आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि क्वालिटी अश्युरन्स या सब्जेक्टबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बाकीच्या सब्जेक्टचे जसे मी इम्पॉर्टंट टॉपिक काढले होते, तसेच या सब्जेक्टचे पण मी इम्पॉर्टंट टॉपिक आणि त्याच्यावर विचारले गेलेले PYQs कोणकोणते आहेत ते काढलेले आहेत. तर बाकीच्या सब्जेक्टचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर. त्यानंतर या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी युनिट वाईज असे इम्पॉर्टंट टॉपिक काढलेले आहेत. ते पण प्रत्येक युनिटचं 3 पार्टमध्ये मी डिवाईड केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले हायेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत जे तुम्हाला सगळ्यात पहिले कव्हर करायचे आहेत आणि त्याच्यावर कोणकोणते क्वेश्चन विचारलेले आहेत ते पण मी काढलेले आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला टेस्टिंग मेथोडॉलॉजीज. तर याच्यामध्ये 3 टेस्टिंगच्या मेथोडॉलॉजीज आहेत, व्हाईट बॉक्स, ब्लॅक बॉक्स आणि ग्रे बॉक्स. तर हा सब्जेक्ट पण थिअरीचाच आहे 4th इयरचा कॉम्प्युटरचा. तर थिअरी लिहायला तुम्हाला पॉईंट वाईज लिहायला लागेल आणि जास्तीत जास्त त्यामध्ये कन्सेप्ट येतात. तर सगळ्यात पहिले टेस्टिंग मेथोडॉलॉजीजमध्ये व्हाईट बॉक्स, ब्लॅक बॉक्स आणि ग्रे बॉक्स हे तुम्हाला कव्हर करायचं आहे. तर याच्यावरती हे 3 क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारले गेलेले आहेत, ते पण रिपीट होतात. त्यानंतर सेकंड टॉपिक येतो आपला कव्हरेज टेस्टिंग. यामध्ये स्ट्रक्चरल टेक्निक्यूज विचारले जातात. तर यामध्ये पण 2 क्वेश्चन रिपीटेड विचारले गेलेले आहेत. थर्ड टॉपिक येतो आपला ब्लॅक बॉक्स टेक्निक्स. तर याच्यामध्ये बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस आणि इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन असे 2 सब टॉपिक येतात ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. तर हा त्याच्यावर विचारला गेलेला क्वेश्चन्स आहे. तर चौथा टॉपिक येतो आपला फंक्शनल टेस्टिंग. याच्यामध्ये लेवल्स ऑफ टेस्टिंग असं एक टॉपिक आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर हे त्याच्यावरती विचारले गेलेले काही क्वेश्चन्स आहेत जे 2 ते 3 वेळा रिपीट झालेले आहेत मागच्या PYQजमध्ये. त्यानंतरचा टॉपिक येतो नॉन फंक्शनल टेस्टिंग. इथे फंक्शनल आणि इथे नॉन फंक्शनल. याच्यामध्ये परफॉर्मन्स टेस्टिंग, त्यानंतर सिक्युरिटी आणि कम्पॅटेबिलिटी. तर असे हे सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती जास्त वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर युनिट नंबर 3मध्ये काही मीडियम टॉपिक आहेत जे 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले आहेत. अशा टॉपिकमध्ये सगळ्यात पहिला येतो स्टॅटिक टेक्नॉलॉजीज. तर याच्यामध्ये इनफॉर्मल रिव्ह्यूज काय असतं, त्यानंतर वॉक थ्रू आणि इन्स्पेक्शन हे काय असतं याच्यावरती क्वेश्चन विचारतात. तर हे 2 क्वेश्चन त्यावरती विचारले गेलेले आहेत. त्यानंतरचा पॉईंट येतो डायनॅमिक टेक्निक यूज. याच्यामध्ये लूप कव्हरेज टेस्टिंग असा एक टॉपिक येतो, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, त्याचे टाईप्स. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो आपला एक्सपिरियन्स बेस्ड टेक्निक्स. तर याच्यामध्ये पण 2 वेळा क्वेश्चन रिपीट होतात. त्यानंतर टॉपिक आहे आपला अदर ब्लॅक बॉक्स टेक्निक्स. तर याच्यामध्ये पण हा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर फंक्शनल टेस्टिंग. याच्यामध्ये पण 3 सब टॉपिक आहेत ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. तर असे हे क्वेश्चन्स विचारले जातात या टॉपिक्सवरती. तर हे तुम्हाला सगळ्यात पहिले कव्हर करायचे आहेत, हायेस्ट, त्यानंतर मीडियम आणि त्यानंतर हे असे काही लिस्ट टॉपिक आहेत ज्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जात नाही किंवा विचारतच नाहीत कधी. तर टाईम असेल तर हे क्वेश्चन तुम्ही करू शकता. त्यानंतर युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 आहे आपलं सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल. तर याच्यामध्ये हायेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत आपले ते बघूयात. तर पहिला टॉपिक येतो त्यामध्ये क्वालिटी अश्युरन्स वर्सेस क्वालिटी कंट्रोल. तर याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स बिटवीन लिहायचे, त्याचे 8 पॉईंटच्या जवळपास लिहायचा डिफरन्स. त्यानंतर व्हाय सॉफ्टवेअर हॅज डिफेक्ट्स. याच्यामध्ये पण 4 वेळा हा रिपीट झालेला क्वेश्चन्स आहे, त्याच्यामुळे हा पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तर पूर्ण कव्हर करायचा आहे. त्यानंतर येतो ISO स्टँडर्ड. तर याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तर असे क्वेश्चन्स हे रिपीट होता म्हणून जास्त काही करायचं काम नाही, तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट शिकायचं काम नाही. म्हणून फिक्स टॉपिक आहेत जे तुम्हाला करून जायचे आहेत या युनिटमध्ये. त्यानंतर चौथा टॉपिक येतो आपला CMM. याच्यामध्ये पण एकच क्वेश्चन लिमिटेशन्स आणि डिफरंट लेवल्स त्याच्या विचारल्या जातात, खूप वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर येतो क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. तर याच्यावरती त्याचे पिलर्स काय काय आहेत आणि त्याचा इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट काय काय आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. हा क्वेश्चन पण रिपीटेड होतात. त्यानंतर येतो क्वालिटी प्लॅन. तर क्वालिटी प्लॅनवरती पण एक क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर या युनिटमध्ये मीडियम टॉपिक कोणकोणते आहेत ते बघूयात. तर फर्स्ट टॉपिक येतो आपला रिक्वायरमेंट ऑफ प्रोडक्ट. तर याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर येतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे.
तर त्यानंतर येतो कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉफ्टवेअर. तर याच्यावरती पण कोणकोणते कॅरेक्टर आहे ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला असा क्वेश्चन येतो. त्यानंतर टाईप्स ऑफ प्रोडक्ट. तर प्रोडक्टचे काय काय टाईप आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी त्याच्या एक्झाम्पलसोबत असा क्वेश्चन येतो. त्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तर याच्यावरती पण 2 क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर येतो रिलायबिलिटी ऑफ क्वालिटी प्रोसेस. तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर लिस्ट टॉपिक आहेत काही याच्यामध्ये ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले म्हणजे कमी विचारतात. तर टाईम असेल तर तुम्ही हे करू शकता. त्यानंतर हा एक टॉपिक आहे यामध्ये ज्याच्यावरती एकदा क्वेश्चन विचारला होता सब टॉपिकमध्ये किंवा असा. त्यानंतर 5वं युनिट येते आपलं ऑटोमेशन टेस्टिंग टूल्स आणि परफॉर्मन्स टेस्टिंग टूल्स. तर याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत जे तुम्हाला सगळ्यात आधी करायचे आहेत कवर. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो सेलेनियम टूल स्विट. तर याच्यामध्ये टोटल 4 असे सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. तर तुम्हाला सगळ्यात आधी याच्यावर फोकस करायचा आहे. सेकंड टॉपिक येतो ऑटोमेटेड टेस्टिंग प्रोसेस. तर याच्यामध्ये पण 4 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे एकाच टॉपिकवरती आणि एकच क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तिसरा टॉपिक येतो आपला बेनिफिट ऑफ ऑटोमेशन टेस्टिंग. तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. चौथा टॉपिक येतो रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन, RPA आपण त्याला बोलतो. तर हा पण डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात. हा पण 4 वेळा रिपीट झालेला आहे. तर याच्यामध्ये येतो परफॉर्मन्स टेस्टिंग. तर याच्यामध्ये युजेस ऑफ परफॉर्मन्स टेस्टिंग असा 3 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तर हे झाले सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक युनिट नंबर 5 मधून ज्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन रिपीट झाले किंवा विचारले जातात. त्यानंतर मीडियम टॉपिक आहेत व्हॉट इज ऑटोमेशन टेस्टिंग. तर हे सिम्पल एक्झाम्पल सहित एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. त्यानंतर हाऊ टू चूज ऑटोमेशन टेस्टिंग टूल्स. तर हा पण 2 वेळा विचारला गेलेला आहे. त्यानंतर लिस्ट टॉपिक येतात याच्यामध्ये ऑटोमेशन वगैरे हे टॉपिक येतात ज्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारत नाहीत. तर युनिट नंबर जो 5 आहे तो सगळ्यात कमी सिलेबसवाला आहे. तुम्ही तो सगळ्यात आधी करू शकता कवर. त्यानंतर येतो युनिट नंबर 6. तर हा आहे टेस्टिंग फ्रेमवर्क. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त विचारले जाणारे पॉईंट्स कोणकोणते आहेत. पहिला आहे 6 सिग्मा. तर याच्यावरती कॅरेक्टरिस्टिक त्याचे विचारले जातात. प्रत्येक पेपरमध्ये हा विचारला गेला आहे. त्यानंतर येतो आपला इशिकावा 7 बेसिक टूल्स. तर याच्यामध्ये फ्लो चार्ट, हिस्टोग्राम, रन चार्ट आणि कंट्रोल चार्ट. तर या 4 वरतीच क्वेश्चन विचारले जातात. तर हे काही क्वेश्चन्स आहेत जे मागे पुढे विचारले आहेत या 4 वरतीच. तर असे क्वेश्चन्स रिपीट होतात आणि त्या टूल्सचे कंपॅरिझन पण विचारलं जातं. त्यानंतर येतो हाऊ टू मेंटेन SQA. तर याच्यावरती पण क्वेश्चन 4 वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर येतो टोटल क्वालिटी मॅनेजमेंट TQM. तर याच्यावरती पण 4 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर येतो अचिव्हिंग सॉफ्टवेअर क्वालिटी. तर याच्यामध्ये पण 3 सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर असे हे झाले हायेस्ट टॉपिक युनिट नंबर 6चे. त्यानंतर मीडियम टॉपिक आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यामध्ये SQA प्लॅन काय असतं त्याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला आहे 1 वेळा. त्यानंतर SQAचे टास्क काय काय आहेत, गोल काय आहेत आणि मॅट्रिक्स काय काय आहेत त्याच्यावरती 2 वेळा क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर डिफेक्ट रिमूव्हल इफेक्टिव्हनेस. तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर येतो लास्टचा टॉपिक सॉफ्टवेअर मेंटेनन्स. तर याच्यावरती पण 1 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर येतात या युनिटमध्ये लिस्ट टॉपिक जे कधी विचारत नाहीत. तर हे टॉपिक पण जेव्हा तुमच्याकडे टाईम असेल तेव्हा हे टॉपिक तुम्ही कव्हर करू शकता. तर असे मी 4 युनिटचे एकदम सिम्पल वेमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर काढून दिलं आहे. तुम्ही या प्लॅनने पण अभ्यास केला तर 60च्या वर तुम्ही मार्क्स घेऊ शकता. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि याची PDF जर तुम्हाला पाहिजेत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक आहे. ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला नोट्स वगैरे सगळं मिळेल. त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा STQAचा पेपर आहे. तर थँक्यू मित्रांनो.